पुरातत्व खात्याला विशाळगडावरील उर्वरित अतिक्रमणे तोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या रेट्यामुळे अतिक्रमण मोहिमेला गती। आज हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करा अशा स्वरूपाचे दिलेल्या आदेशाची प्रत व निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले। जिल्हाधिकाऱ्यांकडे विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिके रेहान याचे थडगे असून त्या थडग्यावरती 10x12 शेड असल्याचे शासन दप्तरी नोंद आहे, परंतु त्याच्या भक्ताने 3 मजली भव्य दिव्य बेकायदेशीर दर्ग्याचे बांधकाम केले आहे। हे सर्व बांधकाम बुलडोझर लावून जमीनदोस्त करावे। त्याचबरोबर विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे व नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 2-3 मजली आरसीसी इमारती बेकायदेशीररित्या बांधलेल्या आहेत, त्या सर्व काढून टाकाव्यात। विशाळगडावर परवानगी न घेता 16 बोरवेल मारलेले आहेत, त्या सील कराव्यात। गडाच्या पायथ्याशी वन खात्याच्या जागेवर पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे, ते सर्व काढून टाकण्यात यावे अशी मागणी केली। त्यावर कोल्हापूर निवासी जिल्हाधिकारी म्हणाले की विशाळगड मुक्त आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांनी केलेल्या आंदोलनामुळे व पाठपुराव्यामुळे अतिक्रमण विरोधी मोहिमेने गती घेतली आहे। पुरातत्व खात्याने 23 जणांना नोटीस काढले आहेत। अतिक्रमण काढण्याबाबत आजच उर्वरित अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा देत आहोत। आजपर्यंत काढलेले सर्व अतिक्रमण याची तपशीलवार लेखी माहिती दिली जाईल, तसेच संपूर्ण गड अतिक्रमण मुक्त केला जाईल अशी ग्वाही निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी शिष्टमंडळाला दिली। यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माननीय नितीन शिंदे, सांगली जिल्हाध्यक्ष संजय जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, प्रसाद रिसवडे, गजानन मोरे, सुनील तिवले, संजय साडबिलकर, प्रदीप निकम, सुमित शिंगे आदी उपस्थित होते। आणि विशाळगडाच्या पायथ्याशी जी एकूण 157 अतिक्रमण झालेली आहेत, ती अतिक्रमण तोडा या मागणीसाठी गेली अनेक वर्ष विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन आणि विविध हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करतायत। आणि नुकतंच कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आम्ही निदर्शनं केली होती की ती 157 अतिक्रमण त्या ठिकाणी काढून टाका, कारण सरकारने 31 जानेवारीपर्यंत ज्या ज्या किल्ल्यावर अतिक्रमण झालेले त्याची मोजमाप करून त्याची कल्पना सरकारला द्यायची आणि 31 मे पर्यंत राज्यातले सर्व गड किल्ले मुक्त करायचे। परंतु विशाळगडावरचे काही अतिक्रमणधारक कोर्टात गेल्यामुळं त्या ठिकाणी ती मोहीम थांबली होती, परंतु न्यायालयानं पावसाळा संपल्यानंतर ती मोहीम सुरू करा असे आदेश दिलेले असताना सुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन चालढकलपणा करत होतं। म्हणून विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करून निवेदन दिलं होतं, तरी सुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रशासन हललं नाही। म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना भेटून हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळानं निवेदन दिलं आणि तातडीनं त्यांनी दूरध्वनीवरून ही थांबलेली मोहीम सुरू करायचे आदेश दिले। आणि त्या आदेशानुसार ते जे लेखी पत्र दिलं होतं ते पत्र आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। त्यांनी सांगितलं की 23 मालमत्ता धारकांना नोटिसा बजावलेल्या आहेत पुरातत्व खात्यानं की त्या ठिकाणची अतिक्रमण काढा, परंतु उर्वरित राहिलेल्या सुद्धा यांना नोटिसा बजवून ती अतिक्रमण काढली जातील। आम्ही त्यांना सांगितलं की पुरातत्व खातं सोडून वन खात्याच्या जागेवर सुद्धा पायथ्याशी अतिक्रमण झालेलं आहे, ते सुद्धा संपूर्ण जमीनदोस्त करा। आणि कोल्हापूरच्या रेकॉर्डवर, जिल्ह्याच्या रेकॉर्डवर त्या ठिकाणी विशाळगडावर जो मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिके रेहानचं जे थडग आहे ते 10x12चं त्याच्यावर शेड होतं, पण आज त्या ठिकाणी अतिक्रमण करून
3 मजली भव्य दिव्य त्या ठिकाणी दर्गा उभा केलेला आहे हजरत पीर मलिके रेहानच्या नावानं। ते सर्व बांधकाम बुलडोजर लावून जमीनदोस्त करा आणि विशाळगडावर ज्या 3-3 मजली 2-2 मजली सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग उभारलेल्या आहेत त्या सुद्धा सगळ्या जमीनदोस्त करा। 12-16 बोरवेल्स मारलेले आहेत ती सुद्धा संपूर्ण बंदिस्त करा अशा मागण्या केलेल्या आहेत। हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या रेट्यामुळं ही मोहीम सुरू झालेली आहे। लवकरच हा गड मोकळा केला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे। बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।